नमस्कार. आपल्या नावाची अध्यक्षर सुद्धा तो, ना, नी, नू, ने, नो, या, ही, यू या शब्दांपासून सुरू होते. तर अर्थात आपली वृश्चिक रास आहे. खरं बघायला गेलात तर जलतत्वाखाली येणारी आणि मंगळाच्या आधिपत्याखाली येणारी ही रास अत्यंत तापट समजली जाते. अर्थात स्वतःच्या गोष्टीला कसं खरं सिद्ध करावं ते या राशीकडनं शिकावं. स्वतः चूक असून सुद्धा बऱ्याच वेळेला स्वतःच्या काही गोष्टी या समोरच्या माणसासमोर खऱ्या मांडणं, अत्यंत खेळीमेळीचं वातावरण करत स्वतःबरोबर स्वतःच्या सहकार्यांना सुद्धा आनंदित ठेवणं हे या राशीकडनं शिकण्यासारखं कौशल्य आहे. बऱ्याच वेळेला दुसऱ्याला उपयोगी पडणारी ही रास स्वतःच्या जीवनामध्ये मात्र नेहमी एकटीच दिसते. बऱ्याच वेळेला यांना कोणत्याही पद्धतीचं सहकार्य न मिळाल्यामुळे यांची चिडचिड होते आणि बऱ्याच वेळेला जीवनामध्ये योग्य पद्धतीचे निर्णय न घेतल्यामुळे सुद्धा सांसारिक पासून ते सामाजिक आदी अनेक जीवनामध्ये यांना त्रासाचा सामना करावा लागतो. अर्थात या पद्धतीचा सामना त्यांना करावा लागू नये याच्याकरता गणेश उपासना ही यांच्याकरता अत्यंत लाभप्रद समजली जाते. जर गणेश उपासना यांनी केली तर राशीमधल्या बऱ्याचशा अडचणी त्यांच्या दूर होतात आणि नक्कीच एक सुंदर आयुष्य ते जगू शकतात. पुढची रास बघूयात पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.